नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू श्रीपत एज्युकेशन अमरावती। मी सचिन सुभाष वानखड श्रीपत एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करतो। आज 12 जानेवारी 2025 रोजी मुंबई येथे झालेला पोलीस भरतीचा पेपर आपल्याकडे आलेला आहे बेटा। आणि हा जो पेपर आहे याचा आता आपण पूर्ण सखोल स्पष्टीकरण बघणार आहे। तर बघा बेटा, जसा की पेपर आहे ओव्हरऑल पेपर तर सोपी आहे, पण दरवर्षी जसं की मॅथ्सवर प्रश्न कमी विचारले जाते, पण यावर्षी मॅथ्स रिझनिंगवर जास्त प्रश्न आहे। बघा बेटा, पहिला प्रश्न आपण हा बघू की 8x, हे बघा पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे 8x - 4 बरोबर 3x अधिक 6। तर क्वेश्चन विचारला आहे x अधिक 1 चा घन याची व्हॅल्यू विचारली आहे। तर बघा बेटा, हे 3x बरोबरच्या इकडे गेले तर 8x - 3x झाले, आणि हे जे 4 मायनस आहे बरोबरच्या तिकडे जाऊन 6 अधिक 4 झाले। 8तून 3 गेले, 5x बरोबर 6 आणि 4 10, तर x बरोबर 10। हे 5 बरोबरच्या तिकडे गेले छेदात, 5 × 5 5 × 2 = 10, तर x ची व्हॅल्यू किती आली? 2 आली। ठीक आहे। आता क्वेश्चन यांनी विचारलाय की x अधिक 1 चा घन, तर आपण इथं x अधिक 1 चा घन हा क्वेश्चन विचारलाय, तर x ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 2। 2 अधिक 1 चा घन, 2 आणि 1 3, 3 चा घन किती आहे बेटा? 27। तर पर्याय क्रमांक हे सी या प्रश्नाचे आन्सर होते। ठीक आहे। चला आता समोरचा क्वेश्चन बघू। समोरचा क्वेश्चन आहे, हे बघा, तुम्ही याचा फोटो काढून घेत जा किंवा स्क्रीनशॉट मारून घेत जा। ठीक आहे। समोरचा क्वेश्चन आहे बेटा हा वाला की 21,025 याचे वर्गमूळ काय? बघा बेटा, जेव्हा वर्गमूळ काढायचे असते तेव्हा 2 घर सोडायचे असते, आणि 25 असल्यामुळे हा 5 आहे, आणि 210च्या जस्ट आधीची वर्गसंख्या 196 कोणाचा आहे बेटा? 14चा, तर म्हणून इथे 14 लिहायचे। पर्याय क्रमांक किती? 145, म्हणजे बी आपल्या क्वेश्चनचा राईट आन्सर आहे। ठीक आहे। चला समोरचा क्वेश्चन घेऊ बेटा। प्रश्न आहे आता आपल्याकडे हा 7 नंबरचा प्रश्न आहे की मुंबई शहर आणि 8 नंबरचा क्वेश्चन आहे। ठीक आहे। प्रश्न म्हणते की राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे, म्हणजे राजू आणि रोहित असे 2 व्यक्ती आहे, त्यांच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे, म्हणजे राजू 4x झाला आणि रोहित 3x झाला। ठीक आहे। आता रोहित 1.2 मीटर उंच आहे, म्हणजे रोहित 3x बरोबर 1.2 मीटर, तर x बरोबर 1.2 भागेला 3। ठीक आहे। म्हणजे 3 × 1 = 3 आणि 3 × 4 = 12, म्हणजे 0.04। ठीक आहे। आता बघा, तर राजूची उंची किती म्हणते? तर राजूची उंची बरोबर किती आहे बेटा? हे 4x, तर 4x म्हणजे 4 × 0.4, 4 × 16, दशांश चिन्हाचा गुणाकार नाही करायचा, पहिले नेहमी पद्धतीने नेहमीच्या संख्यांचा गुणाकार करायचा, आणि एका घरानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून एका घरानंतर लावून द्यायचे, म्हणजे 1.6 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे। ठीक आहे। चला समोरचा क्वेश्चन आहे बेटा, प्रश्न क्रमांक 9। ₹70 ला खेळणे खरेदी केल्यानंतर रामूने ते खेळणे विकताना 25% नफा मिळवला, म्हणजे ₹70 खेळणे खरेदी केल्याच्या नंतर, म्हणजे 100% म्हणजे 70। ठीक आहे। तर 15% नफा म्हणजे 100 वर 15 ची वाढ झाली, 115 म्हणजे किती? आता ₹70 खेळणे खरेदी केले, खरेदी किमतीला नेहमी 100 घ्यायचं, आणि त्याच्यानंतर 15% नफा म्हटलं तर 115, आणि 15% तोटा म्हटलं तर 85 घ्या। जर त्यांना म्हटलं असतं इथं की 15% तोटा मिळवला है ना, तर 15% तोटा म्हणजे 100 वर 15 कमी म्हणजे 85, असंच, म्हणजे 10% नफा म्हणजे 110 आणि 10% तोटा म्हणजे 90। आता बघा बेटा, x × 100 बरोबर 115 × 70, मग x बरोबर 115 × 70 आणि भागेला किती आहे बेटा? 100। आता बघा, दशांश चिन्हांमध्ये हे आन्सर दिसतात है ना, आपण काय करू? 1 0 इथं गेट कॅन्सल करू, 10ला हात नाही लावायचा, 7 5 35 5, हातचे आले 3, 11 7 77 अधिक 3 80। आता छेदामध्ये किती आहे बेटा? 10। जर छेदामध्ये 10 100 1000 असले की अंश जसाच्या तसा लिहितात, आणि जेवढे शून्य आहेत तेवढ्या घरानंतर दशांश चिन्ह लावतात, म्हणजे 80.5 पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे। ठीक। चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटा। नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला हा बघायचा आहे, हा 14 नंबरचा प्रश्न आहे। हा 14 नंबरचा क्वेश्चन आपण बघू। बघा, प्रश्न म्हणते की 17 × जर 29 केले तर 493 येते है ना, मग जर आपण 170 × 0.029 केले तर किती येईल, असा प्रश्न आहे। ठीक। आता बघा बेटा, जर याला गुन्हेला हे केलं तर हे येते, तर बघा नेहमी 17 × 29 केले तर 493 तर हे येणारच आहे, पण हे 17 × न असता हे 170 असल्यामुळे 1 0 इथं वाढला। आता इथं किती घरानंतर दशांश चिन्ह आहे? 3 घरानंतर, म्हणून 1 2 3 घरानंतर दशांश चिन्ह लावून द्यायचे, म्हणजे 4.93 पर्याय क्रमांक किती? तर
डी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे। ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू बेटा 15 नंबर। 15 तर 1 मीटर है ना म्हणजे किती किलोमीटर असं यांचं म्हणणं आहे। आपल्याला जे माहिती आहे आपण पहिले ते घ्या। 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, तर मग 1 मीटर म्हणजे किती किलोमीटर, x गुणेला 1000 बरोबर 1 गुणेला 1, x बरोबर 1 भागेला 1000। आताच तुम्हाला सांगितलं बेटा की छेदामध्ये 10, 100, 1000 असले की अंश जसाच्या तसा लिहितात आणि जेवढे 0 आहेत तेवढ्या घरानंतर दशांश चिन्ह देतात। 1, 2, 3 घरानंतर दशांश चिन्ह, म्हणजे उरलेल्या जागा 0 न फिलअप करायच्या। तर 0.01 किलोमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 0.001 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे बेटा, है ना। आता मग हे तर तुम्हाला स्पष्टीकरण सांगायचं झालं। जर तुम्हाला मीटरचं किलोमीटरमध्ये करायचं असेल तर 1000 न भागून द्यायचं आणि जर तुम्हाला किलोमीटरचं मीटरमध्ये करायचं असेल तर 1000 न गुणून द्यायचं। क्वेश्चन बघा बेटा, NTZ त्याच्यानंतर आहे AGM त्याच्यानंतर आहे DJP आणि त्याच्यानंतर आहे CG आणि M। तर यांच्यामध्ये विसंगत घटक आपल्याला ओळखायचा आहे। ठीक आहे, बघा आपण ABCD पहिले लिहून घेऊ। ABCDEFGHIJKLM मग NOPQRSTUVWXY आणि Z। बघा बेटा याच्यामध्ये EJOT आणि Y याला अनन्यसाधारण महत्व आहे। आता E म्हणजे किती असते तर 5, J म्हणजे 10, O म्हणजे 15, T म्हणजे 20 आणि Y म्हणजे 25। याच्यानुसार आपण याच्या क्रमांकाची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो। आता बघा बेटा, जर मला N पाहिजे N तर O किती आहे 15, जर O 15 आहे म्हणजे E 5, J 10, O 15, T 20 आणि Y किती आहे 25। जर N किती राहील मग 14 आणि Z किती आहे बेटा 26 है ना। मग या दोघांची बेरीज म्हणजे 14 अधिक 26 भागेला जर आपण 2 केलं म्हणजे 6 आणि 4 10 आणि 2 आणि 2 4 भागेला 2 म्हणजे किती 20। तर हे जे 20 आहे हे याची 20 व्हॅल्यू आहे। म्हणजे या दोघांची बेरीज केल्यानंतर 2 ने भागितलं तर आपल्याला ही संख्या भेटते। तसंच सेम इथं होते का हे आपण चेक करू, त्याच्यानंतर विसंगत माहीत पडेल आपल्याला। तर A म्हणजे 1 होते आणि M म्हणजे किती होते बेटा 13, तर 13 आणि 1 14, 14 भागेला 2 म्हणजे होते 7। तर हे 7 म्हणजे G होते का तर 5, 6, 7 हो। तर हे सारखंच आहे दोघंही। आपल्याला यानं काय विचारलं आहे की विसंगत घटक विचारा। मग D ची व्हॅल्यू किती येते 4, त्याच्यानंतर P ची व्हॅल्यू किती येते 16, तर 4 अधिक 16 इथं करून पाहिलं तर किती येणार 20 आणि 4 अधिक 16 20 भागेला 2 केलं तर 10, तर J ची व्हॅल्यू 10 आहे का है ना हो। तर हेही सारखंच आहे, हे तीनही सारखं आहे, तर हेच वेगळं असन। आता ते चेक करून घेऊ कसं वेगळं आहे। तर C म्हणजे 3, M म्हणजे 13, 13 अधिक 3 16, 16 भागेला 2 केले तर 2 8 16, तर हे G ची व्हॅल्यू 8 आहे का तर नाही, G ची व्हॅल्यू 7 आहे। म्हणून हा जो घटक आहे CGM हा विसंगत घटक आहे बेटा। ठीक आहे, तर आपला आन्सर काय आहे पर्याय क्रमांक 4। ठीक, चला आता समोरचा क्वेश्चन घेऊ आपण। समोरचा क्वेश्चन आहे आपल्यासाठी 21 नंबरचा क्वेश्चन आहे, 21 नंबर। ठीक, बघा हा 21 नंबरचा प्रश्न काय म्हणते की जर A आणि B चे वयाचे प्रमाण 3:5 आहे तर 10 वर्षानंतर त्यांचे वयाचे प्रमाण 31:45 असेल तर त्यांचे सध्याचे वय किती। बघा बेटा याच्यासाठी गुणोत्तर प्रमाणचा एक फॉर्म्युला यूज होते, तसं आपण ट्रेडिशनल मेथडनं काढलं तरी आन्सर येते। 2 जे गुणोत्तर आहे ते 3:5 आहे आणि पहिलं गुणोत्तर आणि दुसरं जे गुणोत्तर आहे ते 31:45 आहे आणि 10 वर्षाच्या नंतरची गोष्ट त्यांना विचारलेली आहे। आता A चे जे वय आहे, A चे जे वय ते 3x आणि जे B चे वय आहे ते आपण 5x गृहीत धरून घ्यायचे। ठीक आहे, आता बघा याला सोडवताना कसं करायचं, 10 वर्षानंतर 3 वर्षानंतर असे जर वय विचारले तर बघा काय होते की मिळवलेली संख्या म्हणजे 10 वर्षानंतर दुसऱ्या गुणोत्तरातला फरक म्हणजे 5तून 1 गेला 4 आणि 4तून 3 गेले 1, दुसऱ्या गुणोत्तरातला फरक आणि तिरप्या गुणाकाराचा फरक म्हणजे 45 गुणिले 3, 3 5 15 5 हातचा आला 1, 3 चौक 12 आणि 1 13 आणि इकडे 5 1 5 आणि 5 3 15, तर 55 मधून 135 काढा, 5तून 5 गेला 0 आणि 5तून 3 गेले 2 म्हणजे हे आलं 2 7 14। आता हे जे व्हॅल्यू आहे हे x ची व्हॅल्यू आहे बेटा, हे इथं पुट करा म्हणजे 3 गुणिले 7 21 झालं, 21 झालं A चं वय आणि 5 गुणिले 7 म्हणजे 35 झालं B चं वय। ते 21 आणि 35 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे। ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक आता आपल्याला 22 पाच आहे। 2 तास त्याच्यानंतर 30 मिनिटे आणि त्याच्यानंतर 15 सेकंद। ठीक आहे,
याचा एकूण किती सेकंद होते म्हणते, ठीक आहे। आता बघा बेटा, आपल्याला माहित आहे की एक तास म्हणजे होते 3600 सेकंद, त्याच्यानंतर 1 मिनिट म्हणजे होते बेटा 60 सेकंद, है ना। तर याला आपण काय करू, 2 गुणेला 3600 म्हणजे हे झाले 2 तासाचे सेकंद, 30 मिनिट म्हणजे 30 गुणेला 60 हे झाले मिनिटाचे सेकंद, आणि हे झाले 15। आता बघा बेटा, 36 दुने तर 72 होते म्हणजे 7200 हे झाले, साइन त्रिक 18 आणि हे 2 शून्य जसेच्या तसे म्हणजे 1800 सेकंद हे झाले, आणि हे 15 सेकंद म्हणजे हे 15, 8 आणि 2 10 चे 0 आणि 7 आणि 2 9 म्हणजे 9015 हे या पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे। आलं का लक्षात, ठीक आहे। चला समोरचा क्वेश्चन घेऊ बेटा, बघा समोरचा क्वेश्चन घेऊ आपण, प्रश्न क्रमांक आहे 26। हा बघा, हा 26 नंबरचा प्रश्न। हा प्रश्न काय म्हणते की एका शहराच्या लोकसंख्येची वाढ 20,000 वरून किती झाली बेटा, 25,000 झाली। 20,000 वरून किती झाली म्हणते, 25,000 रुपये झाली, तर वाढीचे प्रमाण काय, ठीक आहे। आता बघा बेटा, वाढीचे प्रमाण किंवा घटचे प्रमाण काळाचे असले तर 100 वर तुलना करून टाकायची, कारण शेकडेवारी म्हणजे होते 100 वर तुलना करणे। तर 20,000 चे 25,000 झाले, म्हणजे एक काम करू शकतो आपण, 20 चे 25 झाले म्हणजे 20 वर 5000 वाढले तर 100 वर किती वाढेल हे म्हणजे आन्सर, वाढीचे प्रमाण। x गुणेला 20,000 बरोबर 5000 गुणेला 100, मग काय होईल, x बरोबर 5000 गुणेला 100 आणि हे 20,000 बरोबरच्या तिकडे आले तर भागाकार झाले। 0 0 0 0 0 0 0 0 5 1 5 आणि बे 1 बे आणि बे 25 50 म्हणजे किती प्रमाण आहे बेटा वाढीचे, 25%, पर्याय क्रमांक सी, ठीक आहे। चला समोरचा प्रश्न घ्यायचा बेटा। ओव्हरऑल पेपर थोडासा इझीच होता असं म्हटलं तर चालेल, काही एवढा एकदम टफ लेवलवर प्रश्न काहीच नाही आहे। 28%, प्रश्न क्रमांक 27 म्हणते बेटा 28% गुणोत्तराचे स्वरूपात रूपांतरित करा म्हणते। गुणोत्तर म्हणजे काय होते बेटा, तर ए बाय बी, बघा ए भागेला बी पण लिहू शकता, ए इज टू बी पण लिहू शकता, है ना, हे गुणोत्तराचे भाषा आहे, ए बाय बी किंवा ए भागेला बी पण लिहू शकता, याचा अर्थ सारखाच होते बरं सगळेचा। आता पहा 28% म्हणते म्हणजे 28/100 होते, ठीक आहे। आता बघा जर 7:25 असं म्हणते तर आपण यालाच 7 भागेला 25 असं पण मानू शकतो, 7 भागेला 25। आता बघा बेटा हे 100 आहे तर 25 चे 100 करासाठी गुणेला 4 करा, 25 चौक 100 तर 7 चौक 28 होते का, हो होते, म्हणजे आन्सर आहे 7/25। 7/25 म्हणजेच 28/100, कसं 25 चौक 100, तुम्हाला माहित आहे की छेदाला 100 करण्यासाठी जेवढा न गुणलं आपल्याला अंशालाही तेवढ्यानंच गुणा लागते, म्हणून 25 चौक तर 7 चौक व्हॅल्यू समान आहे। चला समोरचा प्रश्न घेऊ बेटा आपण, 32 नंबरचा प्रश्न, हा 32, हा बघा हा 32 नंबरचा समोरचा आपला प्रश्न राहणार आहे, ठीक आहे। चलो बघा काय म्हणते बेटा, जर 2:9 म्हणजे 4 किती, ठीक आहे। आता बघा बेटा जर 2 गुणेला किती म्हणजे 9 गुणेला 4 होईल, तर 9 चौक किती होते 36, तर 2 गुणेला 18 36 होईल, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे। म्हणजे 2 गुणेला 18 बरोबर 36 आणि 9 गुणेला 4 बरोबर 36, आलं लक्षात, तर पर्याय क्रमांक 2 आपला आन्सर राहील। आता बघा आपल्याला पाहायचा आहे बेटा आता समोरचा प्रश्न 38 नंबरचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे, ठीक आहे। चलो प्रश्न काय म्हणते, 10 त्याच्यानंतर म्हणते 15 मग म्हणते 25 मग म्हणते 45 मग म्हणते 85, समोर काय, तर बघा पहिले व्हॅल्यू 5 न वाढली, मग व्हॅल्यू 10 न वाढली, है ना, म्हणजे डबल झाली। आता व्हॅल्यू 20 न वाढली म्हणजे डबल झाली, हे बघा गुणेला 2, मग हे झाले गुणेला 2, आता इथेही होईल काय बेटा गुणेला 2 म्हणजे 20 दुने 40, है ना, 40 म्हणजे 45 अधिक 40 85, आता हे होईल 40 गुणेला 2 म्हणजे 80, तर 8 अधिक 8 16, 85 अधिक 80 असा आपला आन्सर राहील। 5 अधिक 0 8 आणि 8 16 165, म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे बेटा, हा बी तुमचा राईट आन्सर आहे, ठीक बेटा। समोरचा प्रश्न घेऊ आपण, प्रश्न आहे तुमचा 44 नंबरचा प्रश्न आहे, 44 नंबरचा प्रश्न आहे, ठीक आहे। चलो देखो आता जुलै JULY हे VKZM असे लिहिण्यात आले तर JUNE हे कसे लिहिल्या जाईल असा प्रश्न आहे। तर बघा बेटा आता J वरून समोरचा J च्या +1 है ना, J च्या समोर कोण येते K आणि U च्या समोर कोण येते V,
मग एलच्या समोर कोण येते एम आणि एम व्ही, वायच्या समोर कोण येते झेड. म्हणजे त्यांना असं क्रॉसमध्ये प्लस केलेलं आहे. जसं की आता आपण इथं करू ना, तर जेच्या समोर कोण आहे के, तर आपण हा यू इथं लिहू के, आणि यूच्या समोर कोण आहे व्ही, तर इथं लिहू व्ही. मग एनच्या समोर कोण आहे ओ, तर इथं लिहू ओ, आणि ईच्या समोर कोण आहे एफ, तर हे होईल तुमचा आन्सर VKFO. म्हणजे पर्याय क्रमांक काय आहे 1. ठीक आहे. म्हणजे त्यानं काय केलं, जेच्या समोरचा जो के आहे तो बाजूला लिहिला, आणि यूच्या समोरचा व्ही त्याच्या बाजूला, एनच्या समोर ओ त्याच्या बाजूला, आणि ईच्या समोर एफ त्याच्या बाजूला, असं. ठीक आहे. चलो आता समोरचा क्वेश्चन आहे बेटा आपला हा 45 नंबरचा. बघा 1/12 अधिक 1/15 अधिक 1/20 म्हणते. तर आपण काय करायचं, याचा छेद समान करायचा. छेदामध्ये 60 आणू, कारण तिघाईच्या पाड्यात सामायिक येणारी संख्या कोणती आहे 60 आहे. तर 12 पंच 60, मग छेदाला जेवढ्यानं गुणलं तेवढ्यालाच अंशानं गुणा लागते. 5 1 5, 15 चौक 60, छेदाला 60 करण्यासाठी 4 गुणलं म्हणून अंशाला 4 4 1 4, 20 त्रिक 60, छेदाला 3 ने म्हणून अंशाला 3 ने, 3 1 3, 5 4 9, 9 3 12, म्हणजे 12/60. तर 12 1 12, 12 पंच 60, म्हणजे 1/5 तुमचा आन्सर आहे बेटा, पर्याय क्रमांक 2. समजे बी. नेक्स्ट क्वेश्चन. आता समोरचा प्रश्न घेऊ बेटा आपण. प्रश्न क्रमांक आहे हा 51 नंबर. ठीक. चलो बघा हा 51 नंबरचा प्रश्न काय म्हणते, 1,2,6 आणि डॅश डॅश नंतर 120 नंतर आहे 720. तर बघा बेटा 1 गुणेला 2 होते 2, 2 गुणेला 3 होते 6, 6 गुणेला 4 किती होईल 24, आणि 24 गुणेला 5 किती होते 120, आणि 120 गुणेला 6 किती होते 720. तर आन्सर किती आहे 24. पर्याय क्रमांक किती आहे बेटा ए. ठीक. चला समोरचा क्वेश्चन घेऊ आपण. प्रश्न आहे 56 नंबरवर आहे बेटा तुमचा हा प्रश्न, हा वाला प्रश्न आहे. ठीक. बघा 36 नंतर कोण आलं 34, म्हणजे कितीनं संख्या लहान झाली आहे 2. 34 नंतर आहे म्हणते 30, म्हणजे संख्या वाढली कितीनं 4नं, आणि 30 नंतर ते पुन्हा झाली 28, म्हणजे संख्या कितीनं कमी झाली 2नं, आणि 28 नंतर ते झाली 24, म्हणजे संख्या वाढली कितीनं 4नं. मग आता संख्या कितीनं कमी होईल 2नं. का बरं, -2 + 4, -2 + 4 तर -2. मग 24 मधून 2 गेले तर आन्सर किती आहे 22. तर याचा आन्सर आहे बेटा सी नंबरचं 22. ठीक. आलं लक्षात. चला समोरचा प्रश्न घेऊ. बघा बेटा आता 57 नंबरचा प्रश्न आहे. ठीक. चला GK आणि कोण आहे H, मग आहे DN आणि L, मग कोण आहे रे बेटा W आहे, Q आहे, O आहे, मग आहे T, मग आहे T, मग आहे S, आणि मग आहे GWS H, आणि मग आहे क्वेश्चन मार्क. ठीक. आता बघा बेटा आपल्याला ABCD तर माहीत आहे, ABCDEFGHIJKLM, मग NOPQRSTUVWXYZ है ना. आता बघा GKH म्हणते, तर G वरून K कसा आला तर 1 2 3 4, सॉरी G वरून D कसा आला तर G वरून 1 2 3, हे झालं -3. मग W वरून T पहा, W वरून T कसा आला तर W वरून T 1 2 3, 3 घर मागं. ठीक आहे. तर आता G वरून 3 घर मागं कोण येत असते D, तर इथं घेतलं D. ठीक. चलो आता बघा बेटा H वरून L कसा आला, तर H वरून L म्हणजे 1 2 3 4 घर समोर आहे. त्यानंतर O वरून S कसा आला तर 4 घर समोर आहे. त्याच्यानंतर H वरून 4 घर समोर कोण येईल, तर H वरून 1 2 3 4 म्हणजे कोण येईल L येईल. ठीक. आता बघा K वरून N कसा आला तर 1 2 3 1 2 3 घर समोर आहे बेटा हा है ना, 3 घर समोर. मग W वरून 3 घर समोर कोण आला, W वरून 3 घर समोर कोण येईल तर 1 2 3 Z, म्हणजे याचा आन्सर येईल DZL. पर्याय क्रमांक 2 आहे बेटा DZL. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न घेऊ आता आपण. प्रश्न क्रमांक आहे तुमचा 62 नंबरचा क्वेश्चन आहे बेटा, 62 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक. चलो बघा 62 नंबर. GHOST ला त्यांनी लिहिलं आहे ONGC आणि B. त्याच्यानंतर ABIDE ला लिहिलेलं आहे त्यांनी UTMR आणि Q, आणि क्वेश्चन विचारला आपल्याला RULES, रूल्स म्हणजे काय. ठीक आहे. आता बघा बेटा मगाशी आपण ABCD पाहिली होती, तर इथं लिहून घेतो थोडंसं ABCD, म्हणजे तुम्हाला योग्य मार्गदर्शन होऊन जाईल. ABCDEFGHIJKL, मग M, मग NOPQRSTUVWXY आणि Z. आता EJOTY सांगितलं मी. E म्हणजे 5, J म्हणजे 10, O म्हणजे 15, T
टी म्हणजे 20 आणि वाय म्हणजे 25. याच्यानुसार आपण बाकीचं घेऊ. बघा जीची व्हॅल्यू किती आहे बेटा, 5च्या समोर 2 म्हणजे 7 आणि एचची व्हॅल्यू किती आहे तर 10च्या मागं 2 म्हणजे किती आहे बेटा 9 आणि 8. ओची व्हॅल्यू किती आहे तर 15 आणि एसची व्हॅल्यू किती आहे तर टीच्या अगोदर म्हणजे 19 आणि टीची व्हॅल्यू किती आहे 20. आता आपण इकडे पाहू. ओची व्हॅल्यू किती आहे तर 15, एनची व्हॅल्यू किती आहे तर एक घर मागं ओच्या म्हणजे 14, जीची व्हॅल्यू किती आहे बेटा तर ईच्या 2 घर समोर म्हणजे 6 7 आणि सीची व्हॅल्यू किती आहे तर 3 आणि बीची व्हॅल्यू 2. बघा बेटा आता याच्याकडे बघितल्यावर एक गोष्ट आपल्याला अशी समजते की जीचा आणि ओचा जो संबंध आहे 7वा आणि 15वी जागा आहे याची अल्फाबेट सिरीजमध्ये. मग 7 अधिक 15 किती होते 22. मग 8 अधिक 14 किती होते 22. 15 अधिक 7 किती होते 22. 19 अधिक 3 किती होते 22 आणि 20 अधिक 2 किती होते 22. म्हणजे एची व्हॅल्यू 1 आणि यूची जी व्हॅल्यू आहे ते 21 म्हणजे पहा दोघांची व्हॅल्यू 22. म्हणजे यायला वरच्या खालच्याची बेरीज करायची आहे 22. आता आपण पाहू बेटा आर किती आहे तर 15 म्हणजे 16 17 18 18 झाली आरची व्हॅल्यू. यूची जे व्हॅल्यू आहे ते किती आहे बेटा तर टीच्या समोर म्हणजे 21. एलची व्हॅल्यू म्हणजे 11 12 आणि ईची व्हॅल्यू म्हणजे 5 आणि एसची जे व्हॅल्यू आहे ते किती आहे बेटा टीच्या अगोदर म्हणजे 19. आता 18 अधिक किती करावं म्हणजे आन्सर 22 येईल. तर 18 अधिक 4 होते 22. तर 4 म्हणजे कोण असते डी. मग 21 अधिक किती करावं तर 22 होईल. मग 21 अधिक 1 करावं तर 22 होईल. 1 कोण असते ए. मग एल 12 अधिक किती करावं तर 22 होईल. तर 12 अधिक 10 22 होते. तर 10 कोण आहे बेटा 10 कोण आहे तर जे है ना. मग 5 अधिक किती करावं तर 22 होते. तर 5 अधिक 17 करावं तर 22 होते. मग 17ची व्हॅल्यू कोण आहे तर क्यू आणि यस म्हणजे 19. 19 अधिक किती केलं तर 22 होते. तर 19 अधिक किती केलं तर 22 होते बेटा 3. मग 3 कोण आहे सी. तर हे झालं तुमचा आन्सर म्हणजे डी ए जे क्यू सी. तर डी ए जे क्यू सी म्हणजे पर्याय क्रमांक सी तुमच्या प्रश्नाचे राईट आन्सर आहे. चला बेटा बघू. बघा आता हा ABCD वर आधारित प्रश्न आहे. तर आपण पहिले ABCD लिहू. ABCD EFGHI JKLM. मग एम नंतर कोण येते बेटा एन खाली घ्यायचा ठीक आहे. एम नंतर NOPQRST UV WXY आणि हा झाला Z. आता बघा बेटा इथे लिहिलं आहे टी नंतर क्यू नंतर आर. प्रश्न म्हणते की 3 विशिष्ट प्रकारे एकसारखे आहे आणि एक वेगळा आहे तो वेगळा काढा म्हणते. ठीक आहे. आता बघा बेटा तो वेगळा काढा म्हणते तो वेगळा आपण काढून दाखवू. बघा तर क्यू नंतर आर येतो. हे बघा क्यू नंतर कोण येतो आर आणि एक घर सोडून कोण आहे टी म्हणजे तो असा आला. आता दुसरा चेक करू. एन आहे जे आहे आणि के. तर जे नंतर के येतो का जे नंतर के हो आणि मग एक घर सोडून एम पाहिजे. तर एक घर सोडून म्हणजे जसं आरला एस सोडून टी आला होता तर केला एल आणि एम 2 सोडून एन आले म्हणजे हा वेगळा आहे आणि हा थोडासा वेगळाच आहे. इथं आर एस टी आणि इथं KLM नंतर एन म्हणजे इथं 2 सोडून आले इथं 1 सोडून आला आहे. त्याच्यानंतर म्हणते बेटा IFG. तर IF आणि जी. तर एफ नंतर कोण येतो एफ नंतर तो जी येते. मग एक घर सोडून आय आहे म्हणजे बघा हे एक घर सोडून आहे कोणता जी नंतर एच सोडून आय आहे. तर हे जे 2 आहेत ते समान आहे आणि हा जो एक आहे तो वेगळा आहे. हा विसंगत दिसून राहिला. एक शेवटचा चेक करून घेऊ. NK आणि कोण आहे बेटा आय आहे. NK आणि आय आहे. तर के नंतर कोण आला पाहिजे होता जसं क्यू नंतर आर आहे जे नंतर के आहे एफ नंतर जी आहे. तर के नंतर कोण यायला पाहिजे होता एल. के नंतर एल यायला पाहिजे होता आणि 2 घर सोडून म्हणजे एक एम सोडून एन. इथं मला वाटते इथं एल पाहिजे होता. तर ह्या क्वेश्चनमध्ये 2 विसंगत आहे म्हणजे एक तर हा दिसून राहिला की केच्या नंतर LM सोडून एन येऊन राहिला आणि एक याच्यामध्ये के नंतर आहे. तर हे थोडंसं बघून घे जा काय आहे. तर मला तर दोन्हीही विसंगत वाटून राहिले वेगळे वाटून राहिले. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न बघा बेटा. 19 मे 1995 म्हणजे 1995 मे महिना आहे आणि तारीख 19 आहे आणि 12 मार्च 2017. तर 2017 आहे आणि मार्च महिना आहे आणि 12 तारीख आहे. ठीक आहे. तर हे वय काढायचं आहे आपल्याला. बघा आता 12 दिवसातून 19 दिवस तर वजा होत नाही. तर या 3 महिन्यातला एक महिना इकडे टाकून देऊ आपण है ना. तर या 3 मार्च महिन्याचा आधीचा महिना कोणता असते बेटा फेब्रुवारी. इथं 28 घेऊन घ्या. 8 अधिक 2 10चे 0 हातचाला 1 2 आणि 2 4 9 आणि 1 10 आणि 4तून 2 गेले 2 राहिले. आता बघा इथचा 1 महिना कमी झाला तर इथं किती महिने राहिले 2 महिने. 2 महिन्यातून 5 महिने वजा होईल का
2 महिन्यातून 5 महिने वजा नाही होऊ शकत, म्हणून या 2017तलं एक वर्ष 12 महिन्याच्या स्वरूपात आपण इकडे आणू. एक वर्ष इकडे आणल्यामुळे इथचं एक वर्ष कमी झालं, हे 2016च राहिले. एक वर्ष म्हणजे महिन्याच्या घरात 12 महिने दिसतील आणि पहिलेचे हे 2 महिने म्हणजे आता झाले 14 महिने. तर 5 आणि 5 10, 5 आणि 4 9, इथे आले 9 महिने. आता बघा बेटा 2016तून 1995 वजा करायचा आहे. 6तून 5 गेला 1 राहिला, 9 आणि 1 10, 1 आणि 1 2 म्हणजे 21 वर्ष 9 महिने आणि 21 दिवस. तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा आन्सर दिसू राहिला बेटा. ठीक आहे. आता बघा कोणी इथं 31ही घेतलं, समजा मार्च महिना आहे 31ही घेतलं, तरी इथं 21 वर्ष 9 महिने 21 दिवसाच्या जागी तुमचं 24 दिवस आन्सर येईल. म्हणजे 21 वर्ष 9 महिनेच पाहिजे ना, कोणत्याच ऑप्शनमध्ये 21 वर्ष 9 महिने नाही आहे. तुम्ही 30 31 घ्या नाही तर 1-2 दिवसाचा फरक पडेल. 7-8 महिने 2-3 महिन्याचा थोडी फरक पडणार आहे 60-70 दिवसाचा. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न घेऊ बेटा आपण. चला समोरचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक आहे 73. प्रश्न म्हणते की 20 जानेवारी 2016ला मंगळवार होता, तर महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे 2016ला कोणता वार राहील म्हणते. ठीक आहे. बघा आपण 20 जानेवारी 2016 वरून 20 मे 2016 वर येऊ पहिले. ठीक, म्हणजे हा कोणता वार आहे. तर जानेवारीचा कोड बेटा 2016साठी बघा मी सांगितलं होतं 144 025 036 146 है ना. आता जर हे सामान्य वर्षाचे कोड झाले, जर वर्ष लीप असेल तर हा कोड 0 आणि 3 होते, म्हणजे हे 12 महिन्याचे 12 कोड आहे. तर जानेवारी लीप वर्षासाठी काय असते 0 असते, आणि मे महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महिन्याचा कोड असते 2. तर 0 वरून 2 वर जाणे म्हणजे 2 घर समोर जाणे, मंगळवार वरून 2 घर समोर म्हणजे बुधवार गुरुवार. तर हे हा जो वार आला बेटा हा गुरुवार आहे. तर 20 मेचा गुरुवार आहे, तर 1 मेचा कोणता वार. आता महिन्याच्या आत वार काढणे. 1 8 15 22 29 या तारखेला असणारे वार सारखे असतात. 20 मेचा गुरुवार माहीत आहे, तर मग 22च्या वर ते 21 आणि 21च्या वर ते 20. 20 तारखेचा कोणता वार आहे बेटा गुरुवार. तर हा 21चा कोणता येईल शुक्रवार. तर 22चा कोणता येईल शनिवार. आणि जर 22चा शनिवार तर 15 8 1 सगळे शनिवार, म्हणजे आन्सर येईल शनिवार. तर पर्याय क्रमांक काय आहे बेटा 3. त्याच्यानंतर आपण पाहू बेटा आता 74 नंबरचा प्रश्न. बघा 74. बघा समोरचा प्रश्न पाहू बेटा 74 नंबर. ठीक आहे. 74 काय म्हणते, एका सांकेतिक भाषेत FILM फिल्मला कसे लिहिल्या गेले, तर AD आणि GH असे लिहिल्या गेले. तर त्या सांकेतिक भाषेत MILK मिल्कला कसे लिहिल्या जाईल है ना. आता ABCD पाहू आपण. ABCDEFGHIJKLM, मग NOPQRSTUVWXY आणि Z. तर F वरून A कसा आला, तर F वरून A म्हणजे 1 2 3 4 5 -5 5 घर मागं आला. I वरून D कसा आला, तर 1 2 3 4 5 घर मागं आला. L वरून G कसा आला, 1 2 3 4 5 घर मागं आला. M वरून H कसा आला, तर 1 2 3 4 5 घर मागं आला. तर हे सगळे 5 घर मागं जातील बेटा. मग M वरून 5 घर मागं H असते, तर हा H. त्याच्यानंतर I वरून 5 घर मागं म्हणजे कोण येते D, आणि L वरून 5 घर मागं म्हणजे कोणी येईल G. इथंच तर दिला आहे H D G, तर जसच्या तसेच आहे. मग K वरून 5 घर मागं 1 2 3 4 5 F, तर आन्सर येईल HDGF, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे बेटा HDGF. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न घेऊ आपण. 75 नंबर 75 नंबरचा प्रश्न म्हणते बेटा की वोल्फ WOLF ला कसे लिहिल्या गेले, तर फ्लो FLOW असे लिहिल्या गेले. तर 8 5 2 6 ला कसे लिहिल्या जाईल है ना. आता बघा, आता याच्यामध्ये बेटा W आहे का, तर हो आहे इकडे गेला. F आहे का, तर हो तो इकडे आला, म्हणजे इकडे क्रॉस केलं. तर इथं 8 घेऊ आणि इथं 6 घेऊ. मग L इथं आला, O इथं आला, म्हणजे 2 इथं येईन आणि 5 इथं येईन, म्हणजे 2 6 2 5 8 आहे. 6 2 5 8 म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे B. ठीक आहे. चला आता घेऊ बेटा 76 नंबरचा प्रश्न. 76 ने प्रश्न क्रमांक आहे 79. ठीक आहे. आता बघा 7 आहे, त्याच्यानंतर 12 आहे, मग 18 आहे, मग 14 आहे, मग 19 आहे आणि मग 20 आहे. तर यांची काय विचारली बेटा, सरासरी विचारली. म्हणजे सरासरी म्हणजे काय आहे, सर्वांची बेरीज आणि भागेला तेवढ्या संख्या. आता बघा बेरीज करू आपण. तर बघा हे 10 आहे आणि हे 10 आहे. 10 10 20, 8 आणि 2 10 म्हणजे हे झाले 30 आणि हे 20 झाले 50.
याच्यातले 10 घ्या 60, याच्यातले 10 घ्या 70, 70 आणि याच्यातले 10 घ्या म्हणजे 80 आणि याच्यातले 3 घ्या म्हणजे 83 आणि हे 7 म्हणजे किती झाले बेटा 90 आणि भागेला 6 म्हणजे आन्सर येते बेटा 15. पर्याय क्रमांक किती आहे तर बी 15. ठीक. चला प्रश्न आहे बेटा आता याच्यातला 80 नंबरचा. जर आज जर कोणता वार आहे शनिवार, जर आज शनिवार आहे तर प्रश्न म्हणते की 27 दिवसाच्या नंतर कोणता वार येईल. तर आपण काय करू 27ला 7 भाग देऊन देऊ. 7 चौक तर 28 होते. 7 चौक 28 बघा इथं जर मी 7 चौक 28 करतो तर 28 दिवसानंतर येणारा वार समान राहील म्हणजे 7 भाग दिल्याच्या नंतर हा शनिवार. तर हे आन्सर काय येईल बेटा शुक्रवार. म्हणजे 28 दिवसानं शनिवार येते तर मग 27 दिवसानं शुक्रवार. नाही तर तुम्ही असं करू शकता 27ला 7 भाग द्या. 7 चौक 28 होते म्हणून 7 त्रिक 21 बाकी किती होते 6 म्हणजे 6 दिवस समोर. तर शनिवारपासून कोणता वार आहे आज शनिवार. तर शनिवारपासून तुम्ही एक तर 6 दिवस समोर जा नाही तर 1 दिवस कुठे येऊ शकता तुम्ही मागे. जसं बघा तुम्ही तसं करता 1 2 3 4 5 6 शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. ठीक. आन्सर काय येते शुक्रवार. कसंही केलं तर आन्सर काय येईल बेटा शुक्रवार. पर्याय क्रमांक कोणता याचा बी. ठीक. चला आता क्वेश्चन नंबर हा 81 वाला पाहू आपण. हा 81 नंबरचा प्रश्न पाहू. टोटल प्रश्न क्रमांक 81. ठीक आहे. चारकोल CHARCOAL चारकोलला कसे लिहिले म्हणते 4516 4516 आणि 4913 4913. तर MORALE ला कसे लिहिले म्हणते 2961 2961 आणि 37. आणि प्रश्न विचारला आहे ROCHEL ला कसे लिहिले बघा. तर सीला आरला बघू पहिले. आरला काय आहे 6 तर इथं 6. ओला काय आहे 9 तर मग इथं 9. सीला काय लिहिते 4 तर सीला 4. एचला काय लिहिते रे बा 5 तर मग इथे 5. ईला काय लिहिते 7 आणि एलला काय लिहिते बेटा 3. जसं याच्यामध्ये लिहिलं आहे म्हणजे इथं नियम लागते ॲज इट इज जसेच्या तसे. म्हणजे 69 45 73 69 45 73 पर्याय क्रमांक एकच आहे बेटा. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न घेऊ बेटा. हा वाला प्रश्न घेऊन घेऊ है ना. बघा 12चा घन अधिक -8चा घन अधिक -4चा घन. अच्छा हे बघा बेटा एक रूल तुम्हाला सांगतो. A³ + B³ + C³ इक्वल टू होते थ्राइस ऑफ ABC. ABCची 3 पट. जर याची कंडिशन आहे जर A आणि B आणि C ची बेरीज 0 होत असेल तर मग बघा 12 -8 आणि -4 12 8 आणि 4 12 मोठ्या संख्येचे चिन्ह 0. जर ABC ची बेरीज 0 झाली तर डायरेक्ट आन्सर 3ABC आहे. म्हणजे 3 गुणेला A गुणेला B गुणेला C. मग 12 त्रिक 36 आणि 4 8 32 मायनस प्लस होते है ना. म्हणजे 36 गुणेला 32 आन्सर आहे. साइन दुने 12चे 2 3 दुने 6 साइन त्रिक 18 18 आणि 6 24 आणि 1 25 चे 5 हातचे आले 2 3 त्रिक 9 आणि 2 11 म्हणजे 1152. पर्याय क्रमांक किती आहे 1152 म्हणजे पर्याय क्रमांक बी. काही घनबिन नाही काढा लागत. फॉर्म्युला आहे कोणता A³ B³ + C³ जर असं असलं तर आन्सर असते 3A × B × C. खतम. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ बेटा आपण. प्रश्न आहे 86 नंबरचा. 86 नंबरचा प्रश्न काय म्हणते 95 गुणेला 105 करा म्हणते. आता बघा बेटा आपल्याला याच्यात शेवटचे 2 डिजिट चेक करायचे आहे फक्त बस. 5 5 25 चे 5 हातचे आले 2. मग शेवटी जे पण आन्सर येणार आहे त्याच्या शेवटी कोण राहणार आहे 5. तर इथे शेवटी 5 आहे का नाही आहे है ना. बाकी याच्यात आहे तर बस आता हा डिजिट आणायचा आहे आपल्याला. 9 5 45 आणि 5 0 0 45 आणि 2 47. तर 47चं इथं 7 3 हातचे किती 4. तर जे पण आन्सर राहील त्याच्या शेवटी 75 राहील. मग शेवटी 75 वाला एकच ऑप्शन आहे तो कोणता आहे डी. तर ते आन्सर राहील बेटा. ठीक आहे. पूर्ण सोडवत नाही बसायचं बस एवढंच सोडवायचं. याच्या पुढे काही सोडवून फायदा नाही आहे बस. तर आन्सर काय आहे डी. आता बघा प्रश्न क्रमांक काय आहे बेटा 87. प्रश्न क्रमांक 87 समोरचा प्रश्न घेऊ बघा. प्रश्न 87 म्हणते बेटा अखिल एक काम 24 दिवसात करतो एका दिवसात केलेले काम 1/24 आणि अनुपम हे काम 12 दिवसात करतो एका दिवसात केलेले काम 1/12. तर दोघांनी एकत्र काम केलं तर किती दिवसात पूर्ण करतील. बघा छेद समान 24 करू. 12 दुने 24 आणि 24 1 24 म्हणजे 3/24 3 1 3 3 8 24 म्हणजे 8 दिवसात पूर्ण करेल. पर्याय क्रमांक सी आहे. ठीक आहे. चला समोरचा क्वेश्चन घेऊ बेटा आपण. प्रश्न आहे तुमचा 91 नंबरचा.
2.5चे 20% किती? तर 2.5चे 20%, ठीक आहे. भागेला काही नाही आहे तर 1 असतो, वरती एका घरानंतर दशांश चिन्ह म्हणून खाली एका घरानंतर दशांश चिन्ह लावतो. अंश आणि छेदामध्ये समान घरानंतर दशांश चिन्ह झाले का ते तसेही कॅन्सल होते. मग काय येईल बेटा? 20 × 20, 20 × 5 = 100, 5 × 5, 5 × 5 = 25, 5 × 5 आणि 5 × 2 = 10, 1/2, 1/2 म्हणजेच अर्धा होते म्हणजे 0.5. तर पर्याय क्रमांक काय आहे बेटा? 1. ठीक. चला समोरचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक इथे दिसते 92. आकाशला एका शर्टवर 20% सूट मिळाल्यानंतर तो शर्ट 800 रुपयाला पडला. तर 20% सूट म्हणजे 80 हे आहे 800 रुपये, म्हणजे 20% सूट भेटल्यावर तो 800 झाला. तर मूळ किंमत 100 म्हणजे किती? x गुणेला 80 बरोबर 100 गुणेला 800. आणि इकडे हे जे x गुणेला 80 आहे तर हे 80 गुणाकारच्या स्वरूपात आहे, बरोबरच्या तिकडे जाईन तर भागेला जाईन है ना. 100 गुणेला 800 बरोबर x गुणेला 80, x बरोबर 80 बरोबरच्या तिकडे जाईल तर भागेला 80. 0 0 गेट कॅन्सल, 8 10 80, 10 गुणेला 100 म्हणजे झाले बेटा 1000. तर पर्याय क्रमांक बी आहे बेटा तुमच्या प्रश्नाचा आन्सर है ना. चला समोरचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक इथंच पहा बेटा 93 नंबरचा आहे. 93 नंबरचा प्रश्न म्हणते की 245चा वर्ग करा म्हणते. बघा बेटा जर मी 75चा वर्ग करतो तर 5 आहे म्हणून 25 लिहितो आणि 7च्या समोरची संख्या 7 8 56 करून हे आन्सर डिक्लेअर करतो. तसंच इथं 5 आहे म्हणून मी इथं 25 लिहितो आणि 24च्या समोरची संख्या 25 ने आले गुणतो. 25 चौक 100चे 0 हातचे आले 10, 25 दुने 50 आणि 10 60 म्हणजे 60,025. पर्याय क्रमांक 60,025 कोणता आहे रे बा? हा डी. हे डी आहे बेटा तुमचा आन्सर राईटवाला. ठीक आहे. चला समोरचा क्वेश्चन घेऊ. समोरचा क्वेश्चन घेऊ बेटा. बघा प्रश्न पाहिजे आपल्याला आता 97 नंबरचा प्रश्न पहा. प्रश्न म्हणते 55 वजा 25 भागेला 5 आणि अधिक 30 आहे. ठीक. तर पहिले कंचे भागू बेवच्या नियमानुसार आपल्याला पहिले भागाकार सोडवा लागते. तर 55 वजा 5 × 5, 5 × 5 = 25 अधिक 30. मग 55 मधून 5 गेले तर किती राहिले बेटा? 50. 50 अधिक 30 म्हणजे आन्सर किती झाला? 80. तर पर्याय क्रमांक किती झाला बेटा? डी. तर असा बेटा ओव्हरऑल पेपर होता हा मुंबई पोलीस भरती 2025चा. ठीक आहे. होप सो तुम्हाला समजला असेल. ठीक आहे. धन्यवाद. मार्क्स काही कमी वगैरे पडले असतील, काही कमी पडले असतील तर काही टेन्शन घेऊ नका. एखादा रिझल्ट आपलं यश अपयश डिसाईड करू शकत नाही. ठीक आहे. चांगला अभ्यास करा आणि समोरच्या एक्झाम्स आहेत, जर हा पेपर चांगला गेला असेल तरी रिझल्ट आताच्या आता येऊन नाही राहिला आहे ना. तर आपल्याला जेव्हा पण रिझल्ट येईल तिथपर्यंतसाठी आपण आपला अभ्यास नाही सोडायचा, पेपर कसाही जाऊ. ठीक आहे बेटा. चला तर समोर भेटूया नेक्स्ट पेपरमध्ये. धन्यवाद.